हाय कृष्णवी. हाय. तू कोणती स्टोरी सांगणार आहेस? ध्रुव बाळाची. सांग बरं. दोन राणी होत्या. त्यांना एकच राजा होता. त्यांच्यामध्ये एक राणीच्या सुंदरतामुळे राजा त्यांच्या महलमध्ये राहत होता. दोघींना दोन बाळ झालेले होते. एकाचं नाव होतं ध्रुव बाळ. मग ध्रुव बाळाला एक दिवशी राजा आणि राणी बोलत होते आणि राजाच्या मांडीवर सुंदर राणीचं बाळ बसलं होतं आणि तो तिच्या पप्पांच्या कानात म्हणत होतं आणि हसत होते पप्पा त्याचे. मग ध्रुव बाळाला वाटलं आपण पण जावा, पण तो बसला. तेवढ्याच जी सुंदर त्याची राणी आहे तिने परत त्याला मागं घेतला आणि म्हटलं तू माझा पुत्र नाहीये, म्हणून तुझा अधिकार नाहीये. माझ्या पुत्राचाच अधिकार आहे. पुढच्या जन्मामध्ये प्रार्थना करून माझ्या आईच्या पप्पांच्या गोदमध्ये बसायची प्रार्थना कर. मग तो रडत रडत मम्मीकडे गेला. त्याच्या मम्मी मिठी मारत डोळे पुसले आणि म्हटलीस की तुला किसीने मारलं का? मग तो म्हटला मम्मा सबके पिता प्यार करते अपने बच्चों को, बट मेरे पिता मेरे से प्यार नहीं कर रहे. फिर त्याची मम्मी म्हटली की ना बाळा तू ह्याचा एकच अर्थ आहे, विष्णूला प्रार्थना करायची. जंगलमध्ये जाऊन तू प्रार्थना कर. मग तो जंगलमध्ये गेला आणि प्रार्थना करणार होता. तेवढ्यात नारद मुली आले आणि म्हटले तू जंगलमध्ये नाही, यमुना नदीमध्ये प्रार्थना कर. तिथे एक झाड आहे, तिथं प्रार्थना कर. मग मध्ये सगळे इंद्र त्याची तपस्या सहन नाही करू शकत. मग ते भगवान विष्णू गोगडे आणि म्हटले आम्ही ध्रुव बाळाची तपस्या नाही सहन करू शकत. मग विष्णू पटकेच गेले आणि त्याला आशीर्वाद दिला. मग आणि म्हटले की तू तुरंत घरी जा आणि बघ तुझे पप्पा प्यार करते. मग तो लगेच घरी गेला आणि त्याच्या पप्पांनी प्यार केलं आणि अशी एक ना दृष्टी चमकली. असं होती ती स्टोरी. हिंदीत ऐकली का तू? हो. आणि तू मला मराठीत सांगितली? अरे वा.